अपूर्णांक मध्ये या शब्दामध्ये तुम्हाला या शब्दाची फोड समजली पाहिजे. अपूर्णांक म्हणजे अपूर्ण अंक, अपूर्ण, पूर्ण नसलेला. आता बघा, 1 2 3 4 5 6 शून्यापासून जे सुरुवात होतात तर अमर्याद असतात, यांना आपण पूर्ण अंक म्हणतो. पूर्ण. हे कोणते अंक आहेत गायत्री हराळ? पूर्ण. आणि एकाचे, हा जो एक दिसतोय, एकाचे जर 4 भाग बनवले आपण, या एकाचे 4 भाग बनवले, एकाचे 4 भाग, एकाचे 4 भाग बनवले. समजा दोन आहे, समजा हा एक आहे बघा, या एकाचे जर आपण 4 भाग बनवले तर लिहिणार कसं? हा एक आहे, त्याला 4 भागामध्ये घेतलं आणि 4 भागामधून 2 भाग वापरामध्ये घेतले. एकाचे 4 भाग बनवले आणि त्याला 2 भागामध्ये घेतलं, तर त्याला लिहिलं आपण 2/4. एक आहे, एकाचा अर्धा घेतला, हा जो एक दिसतोय, एकाचा अर्धा जर आपण घेतला तर अर्धा लिहितोय आपण 1/2. याला म्हणतात अपूर्णांक. पूर्णांक आणि अपूर्णांक मधला फरक समजला? पूर्णांक आणि अपूर्णांक मधला फरक समजला का? अपूर्ण अंक, अपूर्णांक. आणि अपूर्णांक लिहितो कसे आपण? समजा हे 2 आहे, ओके, 2, दोघांमधून एकच घेतला आपण, एकच. 2 भाग आहेत आणि दोघांमधून एकच घेतला, तर त्याला 1/2 असं लिहिता येईल का अपूर्णांकामध्ये? बरोबर, येस. 25चे समजा 25 आहेत, एकूण भाग 25 आहेत, एकूण भाग पूर्ण, त्यातून 4 भाग घेतले, एकूण भाग आहेत 25, त्यातून आपण या एकूण भागाला, या 25 ला आपण म्हणतो पूर्ण अंक. पूर्ण आहे तो. पण या 25 पैकी जर आपण 4 घेतले, दिव्या, श्वेता, 25 पैकी आपण जर 4 घेतले, तर त्याला आपण लिहितो 4/25. या 4/25 ला म्हणतात मुलांनो अपूर्णांक. आता अपूर्णांक लिहितात कसा? सगळ्यांना माहितीये अपूर्णांक कसा लिहितात, माहितीये ना? 1/2, 7/5, 8/9, 3/4, 3/8, 2/11 यांना आपण अपूर्णांक म्हणतो. आणि अपूर्णांकामध्ये आता समजा हा मी लिहिलाय 2/5, या दोनाला म्हणतात मुलांनो अंश, आणि या 5ला म्हणतात छेद. अंश आणि छेद येते लक्षात? अंश, छेद, अपूर्णांक आणि पूर्णांक कन्सेप्ट समजला का? या ठिकाणी ज्याचा अंश मोठा असतो, अंश मोठा असतो, अंश 4/2, ज्याचा अंश मोठा असतो आणि छेद छोटा असतो, याला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक शब्द समजला सगळ्यांना? सुरावी आकार, अंशाधिक समजलं? अंश मोठा आहे त्यांचा. हा 4 जो आहे ना, तो त्याचा अंश आहे दिव्या, श्वेता, आणि 2 आहे त्याचा छेद. या छेदापेक्षा अंश मोठा आहे, त्याला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक. आणि इंग्लिश मध्ये म्हणतो याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन. येस, दोन्ही माहित पाहिजे आपल्याला, काही अडचण नाही. ओके, आता हा झाला अंशाधिक अपूर्णांक. आता छेदाधिक अपूर्णांक आपण शिकूया. छेदाधिक,
छेदाधिक छेदाधिक अपूर्णांकामध्ये छेद मोठा असतो. आता छेद 2/5 बघा, हा अंशापेक्षा छेद मोठा आहे असा जर अपूर्णांक आला त्याला म्हणणार आपण कुंजल जगताप छेदाधिक अपूर्णांक. आणि इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात आठवा बरं? या अपूर्णांकाला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रॉपर फ्रॅक्शन. हर्षद, व्हेरी गुड. मराठीत म्हणतात छेदाधिक. छेद मोठा आहे म्हणून छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. ओके, समजलं का? अंशाधिक छेदाधिक समजलंय का? पूर्णांक युक्त अपूर्णांक, यस, याला आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणतो इंग्लिश मध्ये. पूर्णांक युक्त, पूर्णांक माहिती सगळ्यांना? पूर्णांक कसे असतात सांगा बरं मला. पूर्णांक याला म्हणतात बघा पूर्ण अंक. 1 2 3 4 5 6 7 8 9 अमर्याद यांना पूर्णांक म्हणतात. काय म्हणतात? पूर्ण अंक. हे पूर्ण आहेत आणि या पूर्णांकाच्या शेजारी, या पूर्णांकाच्या शेजारी ठेवतो आपण अपूर्णांक. 1/2 3/5 6/7 8/9 यांना ठेवतो त्यांच्या शेजारी. गायत्री हराळ, मी लिहून दाखवतो बघा. हा आहे पूर्णांक 1 आणि त्याच्या शेजारी ठेवला 1/2, याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक. ज्यामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक दोघे एकत्र असतात याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक, मिक्स फ्रॅक्शन. काही अडचण याबद्दल पूर्णांक युक्त अपूर्णांकाबद्दल? 2/5 अधिक 3/5 दोघांचा छेद समान आहे. या अपूर्णांकाचा छेद समान आहे. ज्यावेळी छेद समान असतो त्याची बेरीज करायची नसते, त्या छेदाला आहे तसं ठेवायचं. छेदाची बेरीज करायची नसते, छेदाला आहे तसं ठेवायचं, कारण छेद समान ऑलरेडी केलेला आहे. जय राऊत. बेरीज कोणाची करायची रे अनया पाटील? अंशाची बेरीज करा. अंशाची बेरीज किती आली स्वरांजली? अंशाची बेरीज किती मिळाली? 5. बघा 5 अंश 5/, याचं उत्तर 1 असं म्हणता येईल का? 1/1 किंवा 1, हे आलं आपल्या याचं उत्तर. समजलं? खुशी पाटील, पायलराम, अनया पाटील. ओके, अजून एक बघा. 4/8 वजा 3/8 छेद समान असेल तर, छेद समान असेल तर छेद आहे तसा ठेवायचा, छेदात बदल होत नाही. काय करायचं? अंशाची वजाबाकी करायची. अंशाची वजाबाकी. 4त 3 गेले 1, उत्तर मिळालं 1/8. नव्यानंदन, व्हेरी गुड. छेद समान आहे ऑलरेडी. समजलं? ज्यावेळी छेद समान असतो त्यावेळी काय करावं लागतं सगळ्यांना समजलं? ज्यावेळी छेद समान असतो 1 आणि 1/2 दोघांना एकत्र लिहिलं. वैष्णवी बुडके, याला काय म्हणतात? हा जो अपूर्णांक आहे याला काय म्हणतात? श्रेयश, तनुश्री राठोड, या अपूर्णांकाला काय म्हणतात मला सांग. आता सांगितलंय मी, लक्ष द्यायचं.
याला म्हणतात मिक्स फ्रॅक्शन, मराठीमध्ये म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक. मराठीमध्ये पण माहित पाहिजे आपल्याला, पूर्णांक युक्त अपूर्णांक. या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर करायचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात. मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन इम्प्रॉपर मध्ये. हा कोणता फ्रॅक्शन आहे आरोही? पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला करायचं अंशाधिक मध्ये. यस, पायलराम बरोबर आहे, इशिता बरोबर आहे. तर काय करायचं? छेद आणि पूर्णांक दोघांचा गुणाकार करा. मी विचारल्याप्रमाणे सांगा मला. जय राऊत, छेद आणि पूर्णांक दोघांचा गुणाकार किती होईल सांग बरं. छेद आणि पूर्णांकाचा गुणाकार किती होईल? 2 × 1 आणि त्यात मिळवा अंश आणि छेद आहे तसा ठेवा. 2 × 1 2, त्यात मिळवला 1 3, उत्तर आलं याचं 3/2. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात केलेलं रूपांतर समजलं का? अजून एकदा सांगतो, लक्ष द्या. 2-3 वेळा सांगतो, लक्ष द्यायचं. अनया पाटील बघा, 4/3/5 हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. यामध्ये पूर्णांक आहे आणि अपूर्णांक आहे, म्हणून याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. मिक्स फ्रॅक्शन याचं रूपांतर करायचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात. अंश मोठा असतो त्याचा. शर्वरी, 5 गुणाकार कोणाचा करायचा? विश्लेषा गुणाकार कोणाचा करायचा? छेद आणि पूर्णांक. 4 × 5 शर्वरी, आणि त्यात मिळवायचं कोणाला? अंशाला मिळवायचं, अंश. ऍड न्यूमरेटर आणि भागिले छेद आहे तसा ठेवायचा. 4 × 5 20 अधिक 3 23, 23/5 याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. स्वराज बनसोडे, देवेंद्र गिरगे, वैष्णवी गुडके. अंशाधिक, अंश मोठा आहे आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, ऐका. आता घेऊया आपण अंशाधिक अपूर्णांकाचे. बघा, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर. बघा काय म्हटलंय, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर. अंशाधिकला आपण म्हणतोय इम्प्रॉपर. इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन कशात केलंय? फ्रॅक्शन मध्ये. कशाचं? अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर मिक्स फ्रॅक्शन मध्ये. कसं करायचं मी ते सांगतो. 12/7 12/7 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. कोणता अपूर्णांक आहे? अंश मोठा असलेला अंशाधिक. हा 12 अंश आहे, 7 छेद आहे, यामध्ये अंश मोठा आहे, म्हणून याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आता अंशाधिक अपूर्णांक 12/7 याचं रूपांतर आपल्याला करायचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात. तर काय करायचं? या 12ला भागायचं 7ने. हा 7 दिसतोय. छेदाने अंशाला भागायचं. चला, 7 × 7, बाकी राहिले 5. आता यांना काय करायचं? हे जे उत्तर जे आलंय भागाकार, हा जो भागाकार जो आलाय ना मुलांनो, त्याला म्हणायचं
पूर्णांक. पूर्णांक म्हणजे कोण? एक, होल नंबर. ज्याने भागितलंय, 7ने भागितलंय ना, तो त्याला म्हणायचं छेद. हा जो 7 आहे ना, याला म्हणायचं छेद. आणि बाकी जे राहिलेले आहेत, बाकी 5 राहिले, ते ठेवायचे अंशाच्या जागेवर. आपल्याला मिळालं काय? मिळालं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर मिळालं. ओके. शिवानी बोरसे, 9/4 ज्याचा अंश मोठा आहे, हा 9 अंश आहे. आणि 4 आहे, ज्याचा अंश मोठा असतो त्याला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक. इम्प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक. आणि अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात करायचं. पूर्णांक युक्त म्हणजे ज्यामध्ये पूर्णांकाचा समावेश आहे आणि अपूर्णांक पण आहे, दोघे आहेत त्यामध्ये, पूर्णांक आणि अपूर्णांक. बघा, पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करतोय मी. या 9ला भागायचं 4ने, छेदाने अंशाला भागायचं. विधान कशाला भागायचं? 4 दुने 8, बाकी राहिला 1. बाकी कुठे ठेवायचा असतो माहितीये? की ठेवायचा असतो अंशाच्या जागेवर. आलेलं जे उत्तर असतं ते असतं मुलांनो पूर्णांकाच्या जागेवर. आणि ज्याने भागितलंय तो लिहायचं छेदाच्या जागेवर. आता बाकी राहिलेला ठेवला आपण अंशाच्या जागेवर, आलेलं उत्तर ठेवलं आपण पूर्णांकाच्या जागेवर, आणि छेद आहे 4. 2/4 उत्तर मिळालं आपल्याला. याला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतात. काय करायचं? छेद 3ला म्हणतात अंश, 5ला म्हणतात छेद, आणि 4ला म्हणतात पूर्णांक. छेद आणि पूर्णांकाचा गुणाकार करा, 4 गुणिले 5, आणि त्यात मिळवा अंश, आणि भागिले छेदाला आहे तसं ठेवा. 4 गुणिले 5 20, 20 आणि 3 23, 23/5. अनया पाटील, समजलं का? प्रणय सुतार काय केलं लक्षात आलंय का? प्रणय सुतार छेद आणि पूर्णांकाचा गुणाकार केला आणि त्यामध्ये अंशाला मिळवलं, आणि 5 जो छेद आहे तो भागाकारामध्ये ठेवायचा. छेद नेहमी भागाकारामध्ये ठेवायचा. छेद नेहमी भागाकारामध्ये ठेवायचा. 1/2/8 याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात करायचं असेल तर छेद आणि अपूर्णांकाचा गुणाकार करा. 1 गुणिले 8 आणि त्यात मिळवा अंश. गणित वारंवार सोडवलं तर जमतं बरोबर. आणि भागिले ठेवायचा छेद. 8 आणि 2 10, 10/8 उत्तर आपल्याला मिळालं. याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात शर्वरी. का म्हणतात समजलं का? 10/8 ला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात कारण याचा अंश मोठा आहे. खुशी शिंदे, कोण मोठा आहे? अंश, म्हणून म्हणतात. आणि ज्याचा छेद मोठा असतो 5/10. बघा, छेद मोठा आहे पल्लवी जाडे. याला मराठीत काय म्हणणार तुम्ही? कोणता पूर्णांक आहे अनया पाटील? हा पूर्णांक कोणता आहे सांग पटकन. छेदाधिक. छेदाधिक अपूर्णांक हे बेसिक कन्सेप्ट आहेत अपूर्णांकामधले. आपल्याला 1 बाय 1 स्टेप वाईज
4/5 आणि 3/8 या दोन्ही अपूर्णांकाचा गुणाकार करायचा. अंशाचा गुणाकार करा. 4 गुणिले 3 12, 5 गुणिले 8 40. याचं उत्तर मिळालं 12/40. आणि याचं संक्षिप्त पण रूप काढता येतं. घुगे आणि या पाटील याचं संक्षिप्त रूप पण आपल्याला काढता येतं. संक्षिप्त रूप म्हणजे काय सांगतो तुम्हाला पायलराव. 12 आणि 40ला भाग जाणारी मोठ्यातली मोठी संख्या कोणती? 12 आणि 40ला भाग जाणारी, दोघांनाही भाग जाणारी मोठ्यातली मोठी संख्या आहे 4. 4ने 12ला भागितलं 3, 4ने 40ला भागितलं 10. 3/10 उत्तर आपल्याला याचं संक्षिप्त रूप केल्यावर मिळालं. कृतार्थ गोपीनाथ घुगे. घुगे 12/40 आणि 3/10 याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. बरोबर आहे का अनया पाटील? सममूल्य अपूर्णांक आहे का? संक्षिप्त रूप काढल्यावर ते दोघे सममूल्य अपूर्णांक असतात. सममूल्य, दोघांचं मूल्य किंमत समानच असते. बरं, गुणाकार कसा करायचा समजलं का दीप्ती गावंडी? 8/10 गुणिले 3/5. 8×3 = 24, 10×5 = 50, 24/50 उत्तर आलं 99. आणि 24/50 जर संक्षिप्त रूप काढायचं, दोघांना भाग जाणारी मोठ्यातली मोठी सारखी संख्या कोणती आहे दिव्या श्वेता? 2 भाग जातोय. 2 24ला भाग दिला 12, 25ला भाग दिला 50ला भाग दिला 25. 12/25 संक्षिप्त रूप निघालं सिद्धिका सारा. बरोबर.